गन्ना का पन्ना यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. प्रेक्षक दर्यापुरातील ज्यांची गणमान्य लोकांमध्ये नाही तर पत्रकारांमध्ये गिनती होते असे देशोन्नतीचे झुंजार पत्रकार माननीय गजानन भाऊ देशमुख आपल्या आज डिबेटमध्ये हजर आहेत. त्यानंतर सकाळचे आणि तरुण भारतचे पत्रकार माननीय शशांकजी देशपांडे सुद्धा आपल्या या डिबेटमध्ये हजर आहेत. नमस्कार. 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 आजचा विषय जे लोकांमध्ये सध्या दर्यापुरातील पक्षीय बलाबल जे आहे यामध्ये कोण सरस ठरेल. आज जरी प्रत्यक्षात आपल्याला काँग्रेस इथं बलाबल वाढलेलं दिसत असेल पण बाळासाहेब हिंदीकर हे काँग्रेसमधून गेल्यानंतर काँग्रेसला याचा कितपत तोटा होईल यावरच आजची डिबेट. मी पहिल्यांदा जातो शशांकजी देशपांडे यांच्याकडे. दादा, पक्षीय बलाबल जर पाहता आपल्या दर्यापूर काँग्रेसमध्ये बाळासाहेब हिंदीकर गेल्यानंतर जनमानसात असं लोकांचं येते की बा हे पुराणे राजकारणी आहेत त्यामुळे तिसरा म्हणजे जसं दर्यापुरात त्रिमूर्ती म्हणून गिनले जात होते त्यामध्ये तिसऱ्या नंबरवर बाळासाहेब हिंदीकर होते. हे गेल्यानंतर आजची काँग्रेसची परिस्थिती काय राहील. नाही, हे बरोबर आहे की काँग्रेसमध्ये सर्व नेते जर एकत्र असल्यामुळे काँग्रेसची शक्ती पॉवरफुल होती आतापर्यंत. आणि आता काय झालं आहे की एक एक नेता काँग्रेसपासून दूर दूर जाताना जे चित्र दिसत आहे त्यातलं सगळ्यात मोठं नेतृत्व म्हणजे बाळासाहेब हिंगणीकर हे काँग्रेस सोडून तिकडे भाजपमध्ये गेल्यामुळे आता भाजपची ताकद थोड्याफार प्रमाणात तरी वाढल्याचं चित्र आहे. घटली. तुमचं यावर म्हणणं काय. नगरपालिकेचं आता तो निवडणूक झाली त्याच्यामध्ये बाळासाहेबांबरोबर काहीच नव्हतं. बाळासाहेबांना अंजनगावचा पक्ष निरीक्षक बाबू देशमुख यांनी जाहीर केलं होतं आणि त्याच्यामुळे ते सुरुवातपासूनच बाळासाहेब सुधाकर पाटलाचं कारण काढून दूर आलेले आहे. तेव्हा निवडणुकीच्या प्रक्रियेत काहीच म्हणजे सहभागीच नव्हते. म्हणजे तुमचं म्हणजे तुमच्या बोलण्यावरून तुमचा आशय असं वाटते की बाळासाहेब हिंगणीकर हे सोडून गेल्यानंतर सुद्धा काँग्रेस पक्षाला फरक पडला नाही आणि पडणार नाही. वरील नेतृत्व सुधाकर पाटलाला येणाऱ्या काळात स्वीकारतील का. हो, हे तर आपल्याला पाहण्यासारखं आहे की आता पहा राजकारण करताना शहरातलं राजकारण आणि तालुका पातळीवरचं राजकारण या दोन राजकारणामध्ये खूप मोठा फरक असते. कारण तालुका पातळीवर म्हणजे ग्रामीण भागातलं जे राजकारण असते ना त्याच्यामध्ये पंचायत समिती, ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हे वेगळं राजकारण असते आणि शहरामध्ये नगरपालिकेचं आणि इतर संस्थेचं राजकारण. आता काय झालं आहे की काँग्रेसच्या माध्यमातून सुधाकर पाटील भासाकडे हे जे तालुक्याचे सर्व मान्य नेते आहेत परंतु त्यांना नगराध्यक्ष पदावर लढवून काँग्रेसने काय केलं आहे की माझ्या मते तरी किंवा असं आहे की सुधाकर पाटील भासाडे यांना शहरामध्ये व्यस्त करून ठेवायचं आणि बोलता बोलले की सुधाकर पाटील भासाकडे यांना म्हणजे शहरात व्यस्त करून ठेवायचं. पण माझं असं म्हणणं आहे कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर बँक खरेदी विक्री यामध्ये त्यांनी त्यांचे 7 वेळ आलेले प्रकाश पाटील भासाकडे यांना शेअर दिला. तर सोसायटीत 2 मेंबर हे एसटी समाजाचे असतात. त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये 3 सदस्य हे ग्रामपंचायतचे असतात. त्यामुळेच अरुण पाटील यांना बळवंतराव वानखडे यांचं भुसबळ होतं. पण आज अरुण पाटलांना सोडल्यानंतर आज अरुण पाटील जरी म्हणत असतील पण तरी काही प्रमाणात तो त्यांना फरक पडला. तसा फरक माझ्या मते हिंगणीकरचा काँग्रेसवर पडणार नाही. यावर गजानन आपलं म्हणणं काय. ग्रामीण भागातला आहे एपीएमसी, ग्रामीण भागातला आहे खरेदी विक्री, ग्रामीण भागातला आहे जिल्हा बँक, या सर्व याच्यावर वजन तुम्ही जे सांगितलं त्या पद्धतीनं त्याचं आहे. कोणाचं. सुधाकर पाटलाचं. सोबत त्याची झालर जी आहे ती बळवंतरावांकडे आहे तर काही कोणी मान्य म्हणजे कोणी हे नाकारणार नाही याच्यात काही शंकाच नाही. परंतु शेवटी ग्रामीण भागातही वजन आहे हे त्या सगळ्या तुमच्या या बोलण्यावरून सिद्ध होते. म्हणजे शशांक दादांनी जे म्हटलं किंवा सुधाकर पाटील भासाकडे यांना फक्त शहरापुरतं मर्यादित ठेवलंय हे चुकीचं आहे का. बरोबर आहे. चुकीचं आहे. नाही, आता मी ते सिद्ध करून देतो की बा
आता उदाहरणार्थ नगरपालिकेचं सध्याच आपण वातावरण जर पाहिलेलं आहे तर काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत धुसफूस जी सुरू आहे त्या धुसफुसीला शांत करता करता नेत्यांना कस लागत आहे. आता आजचीच बातमी आहे की आणखी एका नगरसेवकानं काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप केले आहे आणि 2-3 दिवसापूर्वी एका काँग्रेसच्या नगरसेवकानं सुद्धा राजीनामा देऊन आपलं इंगळे म्हणजे काँग्रेसमध्ये जी अंतर्गत धुसफूस या नगरपालिका क्षेत्रामध्ये जे सुरू आहे नगरपालिकेमधला हा जो अंतर्गत धुसफूस आहे हा शांत करता करता बरेच दिवस लागणार आहे. मला असं वाटतं की सुधाकर पाटील भातसाकळे यांची तुम्ही सुपारी घेतल्याने बोलत आहात, पण यावेळेस बळवंतरावचे खंदे समर्थक म्हणून जे दर्यापूर तालुक्यात गजानन दादा यांना म्हणतात, पण यावेळेस गजानन दादांनी स्पष्ट भूमिका मांडली. तुमचंही बरोबर आहे, कारण नगर परिषदमध्ये जी धुसफूस होत आहे त्यामध्ये काही लोक जे वरच्या लेवलवरच्या लोकांच्या संपर्कात आहेत, म्हणजे नाव म्हणण्यास काही हरकत नाही, बबलूभाऊ देशमुखांच्या संपर्कात जे दर्यापुरात लोक आहेत ते नक्कीच सुधाकर पाटलांच्या विरोधात बोलत असतीलही. कारण मागच्या वेळेस हिंदीकर त्यांच्या विरोधात बोलले पण त्याचा काही फरक पडला नाही. मग आता हिंदीकर सारख्या नेत्यांचा जर सुधाकर पाटील भातसाकळे यांच्यावर फरक पडला नाही तर नगर परिषदमध्ये जे लोक सुधाकर पाटलांच्या बळवंतराच्या भरवशावर निवडले त्यांचा कितपत फरक पडेल. हा बरोबर आहे, हे गोष्ट बरोबर आहे की त्यांच्यावर त्याचा परिणाम होणारच आहे. परंतु आता ताजं बाळासाहेब हिंगणीकर तिकडे गेले, काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. काँग्रेसची जी कार्यकारिणी आहे शहर आणि तालुका कार्यकारिणी याच्यामध्येही अंतर्गत धुसफूस पाहायला मिळत आहे. मग आता या अंतर्गत धुसफुसीचा परिणाम निवडणुकीवर 100% होत असते. जोपर्यंत आपण असं सर्व एक राहतो ना, आतापर्यंत काँग्रेसचं कसं होतं, एक होती, तर एकतेचा जो परिणाम आहे ना हा सगळ्या निवडणुकीवर काँग्रेसचं वर्चस्व जे आहे हा सर्व काँग्रेसचे पदाधिकारी एक संघपणे पंजासाठी लढले म्हणून हे आहे. परंतु आता इतक्यात जे चित्र आहे महिन्या 2 महिन्यामध्ये चित्र दिसत आहे आणि ऐन या निवडणुकीच्या तोंडावरती दिसत आहे. काँग्रेसची कार्यकारिणी सुद्धा अंतर्गत धुसफूस सुरू आहे आणि नगरसेवकांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू आहे. मात्र या स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका म्हणजे आपल्या संस्था ज्या आहेत म्हणजे खरेदी विक्री झालं किंवा बाजार समिती झालं याच्यामध्ये तरी काँग्रेसला आपल्या सर्व संचालकांना एक ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे. तसं यश काँग्रेसचं याच्यामध्ये दिसून राहिलेलं नाही आहे नगरपालिकेमध्ये. यावर तुमचं म्हणणं काय? कसं आहे आपल्याला वरवर दिसते ते प्रत्येक वेळा खालवर नसते. आणि आता उदाहरण तुम्हाला इंग्लंडनी राजीनामा दिला, मग इंग्लंडनी राजीनामा कशा पद्धतीने दिला, टाईप करून दिलेला राजीनामा चालत नाही. त्याच्यावर पाहिजे स्वतःच्या हस्ताक्षरित आणि त्याची स्वतः त्या उमेदवाराची सिग्नेचर, आणि तो द्यायला पाहिजे कोणाकडे, इनवर्ड आउटवर्ड मध्ये नाही चालत, तो द्यायला पाहिजे नगराध्यक्ष याच्या हातात किंवा मग शिवच्या हातात. शिवच्या हातात ते नगराध्यक्ष हातात दिला असतं तर तो स्वीकारणं काम ते त्याचं आहे. नाही राजीनामा दिला नाही दिला तो काही प्रश्न नाही, परंतु काँग्रेसची अंतर्गत धुसफूस बाहेर आली ना चव्हाट्यावर या माध्यमातून. मला सांगा दुसऱ्या काय सकाळी ते जरी काही असलं तरी जनतेच्या समोर जे चित्र चाललं आहे मीडिया वन साइड जर मांडल तर चालतं थोडीच काय असं वन साइड नाही, पण आपल्याला जे दिसून आलं ते की काँग्रेस तू मांडलं काय, तू मांडलं काय नाही, आपण जरी मांडलं नाही किंवा मीडियामध्ये जरी ते आलं नाही तरी पब्लिकच्या समोर आता ज्या गोष्टी चाललेल्या आहेत राजीनाम्याच्या किंवा वेगवेगळ्या विरोधातले जे स्टेटमेंट जे येऊन राहिलेले आहेत. आता आजही स्टेटमेंट आहे आपल्या सौ स्नेहाताई शिवाजीराव देशमुख यांचे ह्या नगरसेविकेचं एक स्टेटमेंट आहे. काँग्रेसच्या लोक आम्हाला विश्वासात घेत नाही. पण या पद्धतीचा जो दबाव राजकीय परिसरामध्ये निर्माण होते आणि ग्रामीण भागातली जनता ही कशी सर्वसाधारण स्वभावाची असते, या छोट्या छोट्या अंतर्गत धुसफुसीचा परिणाम हा खोल होत जाते. सध्या जरी काँग्रेसचं पारडं जरी जड दिसत असलं ना तरी भाजपचंही पारडं कमजोर नाही असं हे समजून चालू नका. दादा हे काँग्रेसचे गिनले जातात म्हणजे बळवंतरावचे, तुम्ही बीजेपीचे, पण म्हणजे लोकांमध्ये प्रतिक्रिया. मला एक सांगा, जी परिस्थिती काँग्रेसमध्ये आहे तीच बीजेपी आहे ना? चौपट. मला सांगा आज इकडे आहे, नेता तिकडे आहे, तिसरा नेता तिकडे आहे. बीजेपीचा एक नेता रवींद्र उर्फ बाळासाहेब आंबलेकर हे दर्यापुरात अजिबात त्यांचं ठाव ठिकाणी नाही.
नाही, हे जरी असलं ना तरी भाजपचा कोणताही नेता या वर्ष 2 वर्षामध्ये पक्ष सोडून गेल्याचं मला तरी दिसलं नाही. ते पक्ष सोडून न पक्ष जाणं सोडून गेल्याचा काँग्रेसचा पक्ष सोडून बाळासाहेब त्याच्याबरोबर येणं नाही. त्याचा परिणाम होणारच आहे. त्याच्याबरोबर बोलणं नाही. तेच परिस्थिती शिवसेनेत आहे. आज आमदार असल्यानंतर सुद्धा उभाटा सेनेची काय परिस्थिती आहे, दयनीय अवस्था आहे की त्यांच्या कॅन्डिडेट जो नगराध्यक्षासाठी उभा होता आज तो बीजेपीत गेला. हे मूळ कारण असं आहे, इथं आमदार संघटन करण्यासाठी तिथं एकरूप नाही असं म्हणता येत नाही. त्यानंतर तालुका प्रमुख आणि युवा सेनेचा जिल्हा प्रमुख यांचं सुद्धा इथं शक्य नाही. बरं, यांचं परिस्थिती यांची एवढी वेगळी आहे की भयानक. त्यानंतर आपण जो सध्या अमरावती जिल्ह्यात सर्व उभाटा शिवसेनेचे लीडर नेते हे शिंदे सेनेत गेले, ती दर्याप्रत परिस्थिती आहे. गोपाल पाटील हा वन मॅन शो होता. गेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती झाली, 43 दिंड्या होत्या हा, मागच्या. मागच्या वेळेस गोपाल पाटील अर्पट यांनी, गोपाल पाटील अर्पट हा ताकदीचा नेता आहे पण त्यांना स्वतःच्या अंडरमध्ये सर्व पाहिजे. मागच्या वेळेस 43 दिंड्या, यावर्षी परिस्थिती काय होती म्हणजे गोपाल अर्पट हा इथं नव्हताही. म्हणजे दर्यापुरातली शिवसेना आणि उभाटा सेना हे गलथान आहे. मग तुम्ही काँग्रेसच का म्हणता? नाही, तर काँग्रेस का म्हणतो त्याचं कारण त्याच्या मागे कारण आहे की बस आणि स्वराज्य संस्थेवर काँग्रेसची पकड आहे. उदाहरणार्थ जिल्हा बँक आहे, बाजार समिती आहे, खरेदी विक्री आहे, सोसायटी आहे आणि ग्रामपंचायती आहे. यावर सध्या तरी काँग्रेसची पकड चांगल्या पद्धतीने आहे. भाजपची पकड नाही आहे असं मी म्हणत नाही, भाजपची पकड आहे. परंतु आता ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपने जी मोर्चे बांधणी सुरू केली आहे, बाळासाहेब वानखडे आहे, बाळासाहेब हिंगणेकर आहेत, प्रकाश पाटील भानसाटे आहेत किंवा आणखी भाजपचे जे नेते आहेत यांनी जी बाबुराव पाटील बरबट आहे यांनी जी मोर्चे बांधणी आता अगदी नियोजनबद्धपणे जी केली आहे भाजपने, तर त्याचा परिणाम ग्रामीण भागामध्ये मी पाहिलेले आहे. आता हे अनेक नेते ग्रामीण भागात फिरत आहे, बाळासाहेब वानखडे फिरत आहे, बाळासाहेब हिंगणेकर फिरत आहे, बाबुराव पाटील फिरत आहेत आणि काँग्रेसचे नेते फिरत आहेत. म्हणजे नितेश भाऊ वानखडे यांचा तर मी दौरा स्वतः डोळ्याने पाहिला. त्याच्यानंतर बळवंत भाऊचं तर पूर्ण मतदारसंघावर दौरा म्हणजे पकड आहे आणि सुधाकर पाटलाचं तर हेच आहे म्हणजे सर्वे जे आहेत मतदारांचे राजा ज्याला आपण म्हणतो ते सुधाकर पाटील आहेतच. सुधाकर पाटील मतदारांचे राजा का ठरले याचा प्रमुख जेव्हा मी लोकांमध्ये विश्लेषण केलं तेव्हा लक्षात असं आलं की सुधाकर पाटील भानसागळे यांच्या अपोज मध्ये किंवा फेवरेबल बळवंतराव वानखडेच आहेत. बाकी सुधाकर पाटील भानसागळे यांनी इथे इतकी चाणक्य बुद्धी वापरली. प्रकाश पाटलांनी जे नव्या उमेदीचे नेते तयार करून आपल्या अधिपत्याखाली ते राहिले पाहिजेत ही नीती अवलंबली होती. तीच नीती सुधाकर पाटील भानसागळे यांनी अवलंबली. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांनी अध्यक्षपदासाठी बळवंतराव वानखडे यांची इच्छा असून सुद्धा बाळासाहेब हिंगणेकर यांना दूर लोटलं, तेव्हापासून त्यांचं बळगलं. असे कित्येक नेते आहेत. नगर परिषदमध्ये शिवाजी देशमुख, घाणीवाले असे ताकदीचे मागचे सभापती राहिलेल्यांना दूर लोटून नवीन नामाचे त्यांनी तिथे नेतृत्व निर्माण केलं. म्हणजे नवीन नामाचं जे नेतृत्व झालं हे सुधाकर पाटील भानसागळे बळवंतराव वानखडे यांचेच मागे राहील. त्यासाठी जुने लोक कितीही फळफळ केले तर यांना पक्ष सोडल्याशिवाय अत्यंत राहणार नाही. आता इथे काही परिस्थिती निर्माण नगर परिषदमध्ये होऊन जरी राहिली पण याला नक्कीच खत पाणी हे वरच्या लेवलवरून टाकल्या जात आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. आता कसं आहे की प्रत्येक पक्षाचं युवा नेतृत्व हे पुढे आलं पाहिजे याचा राष्ट्रीय पातळीवरूनच प्लॅनिंग असते. म्हणजे जे युवा नेतृत्व जे कार्यकर्ते युवकांमधले ते पुढे आले पाहिजे आणि पक्षासाठी लंबी रस्ते घोडे झाले पाहिजे. म्हणून प्रत्येकच पक्षामध्ये आता आपण पाहत आहे की नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. काँग्रेसने दर्यापूरला असंच केलं आहे की बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे अगदी म्हणजे अनपेक्षित धक्का सर्व मतदारांना आणि अतिशय उत्कृष्टपणे काम सुरू आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे काम सुरू आहे ना. मग जुन्या लोकांना सतत पुढे ठेवणे यापेक्षा नवीन उमेदीच्या लोकांना पुढे आणणे याचा पक्षवाढीसाठी परिणाम चांगला होते. तुमचं हे सर्व बरोबर आहे पण माझं तरी असं म्हणणं आहे की इथे नवीन दमाचे मुलं नेते जे बनून राहिले यामध्ये बळवंतराव वानखडे हे सुधाकर पाटलांना सपोर्ट करतात म्हणून त्यांचं दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन जुन्यांना डावलून ते समोर करतात असं म्हणण्यास काही हरकत नाही. हे तर बरोबर आहे, हे दोन्ही नेते महत्वाचे आहे. परंतु तुम्ही जिल्हा प्रमुख जे आहेत महिला ज्या कांचन मालाताई गावंडे
यांचे चांगलं योगदान आहे ना पक्षासाठी. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सुद्धा पक्ष बांधणीसाठी, पक्ष वाढीसाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत. आजही त्या बाजार समितीच्या संचालक पदावर आणि विविध संस्थांवर त्या आहेत. ग्रामीण भागामध्ये त्यांची चांगली पकड आहे. म्हणजे काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आणि काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी जर एक मूठ बांधली तर काँग्रेस मजबूत आहे. सिंगल नाव घेऊन काँग्रेस मजबूत होत नाही. नाही, माझं कांचनमाला ताईवर मी मागच्या वेळेस भाष्य केलं होतं तेव्हा त्यांनी हे म्हटलं होतं की मला वंदोही नका आणि निंदोही नका, पण वस्तुस्थिती जेव्हा आपण मांडतो तेव्हा ती परिस्थिती सध्या राहिली ना. त्यांच्या घरात 2-2 आमदार होते हे मी मान्य करतो. पंक्ताच्या पंक्ता त्यांच्या जिनामध्ये दिल्या जात होते हे मी मान्य करतो. त्यांचं वर्चस्व काही काळापर्यंत होतं हे मी मान्य करतो. पण त्याच्यावर मी बोलण्याचं फार टाळतो, कारण की त्यांनीच मागच्या वेळेस म्हटलं होतं की मला वंदू नका निंदू नका. पण पत्रकार म्हणून जी परिस्थिती आहे ती मांडण्याचा आपण प्रयत्न करतो. माझं की त्यांच्यासोबत दुश्मनी नाही, माझं की सुधाकर पाटलासोबत दुश्मनी नाही, पण सध्याची परिस्थिती तुम्ही जे बोलले की गावागावात कांचनमाला ताई यांचा मतदार वर्ग आहे, त्यांच्या पूर्वजांच्या पुण्यामुळे वर्ग असेल हे मी मान्य करतो. पण तो वर्ग मतदानात परिवर्तन करण्याची ताकद कांचनमाला ताई यांच्यामध्ये आहे का, यावर भाष्य आपण करावं असं माझं मत आहे. जी परिस्थिती कांचनमाला गावंडे ह्या एक वेळ सक्षम होत्या. आज त्या पुन्हा जोमानं एपीएमसीत निवडून आल्या म्हणून पुन्हा त्या आणखी स्टँड झाल्या. नाही तर कांचनमाला ताई ह्या इतिहास समाज होत्या, परंतु पुन्हा त्यांना संजीवनी मिळाली. कारण जे वलय होतं कुलदीप पाटील गावंडेंचं ते त्यांच्यापासून हिरावल्या गेलं आणि ते हिरावल्या गेल्यामुळे त्यांच्याजवळ सक्षम असं कॉलेज जे कोकळाबाई गावंडे महिला महाविद्यालय आहे ते त्यांच्यावर असल्यामुळे त्यांचं ग्रामीण भागात हे वर्चस्व या मुलांच्या माध्यमातून होते असा आपला गैरसमज असतो तो बिलकुल नाही आहे. कारण त्यांचा मुक्काम जो आहे आता त्या प्रत्येकाला दर्यापूर नजर ठेवून आहे, दर्यापूरच्या याच्यावर आहे. परंतु काय कंडिशन, तालुक्याचा अध्यक्ष कोण आहे, महिला तालुका अध्यक्ष कोण आहे, भदेबाई आहे. त्या भदेबाई यांनी कधी पाहिलंच नाही, ऍक्टिव्ह नाही आहे. जर तालुका प्रमुख बाई जर केली तर ती कशी करायला पाहिजे ती. मग तालुका जशी पद्माताई वाळंगे होती पहिले, मंदाताई गावंडे होती पहिले, म्हणजे ह्या दिलीप पाटील गावंडेचे होते. म्हणजे यानं गावामध्ये तुमचं कॉलेज निर्माण होते, पर्याय ते तुमचं नाव येते. म्हणजे शेवटी तुमचं असं म्हणणं आहे की इथली काँग्रेस, महिला काँग्रेस ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात ऍक्टिव्ह नाही आहे. म्हणजे शेवटी वर्चस्व त्यांच्या बोलण्यावर येते की इथं सर्वा सुधाकर पाटील भासाकडे आणि बळवंतराजी वानकडे हे जेथपर्यंत सोबत आहेत तेथपर्यंत येथील काँग्रेस ही डगमणार नाही असं म्हणण्यास काही हरकत नाही. आपण मला असं म्हणायचं आहे की बा जोपर्यंत आता सुधाकर पाटील भासाकडे आणि बळवंतराव हे प्रमुख नेते आहेत, परंतु या प्रमुख नेत्यांना सहकारी नेत्यांचं बळ असल्याशिवाय पक्ष मजबूत होत नाही. नुसतं एकाच्या दोघांच्या भरोशावर काँग्रेस पक्ष चालत नसते. आजपर्यंत आपण जे पाहिलेलं आहे की सहकारी नेते जे आहेत म्हणजे यांच्या तुलनेने जे आहेत, कांचनमाला ताई आहेत किंवा प्रभाकर पाटील तराळ आहेत किंवा आणखी सुनील पाटील गावंडे आहेत, यांचं प्रत्येकाचं योगदान हे काँग्रेस पक्षाला वाढवण्यासाठी आहे. आणि या सर्वसाधारण सहकारी नेत्यांचं पाठबळ सुधाकर पाटील भानसाकडे आणि बळवंतराव वानकडे यांच्यासोबत असल्यामुळे पक्ष मजबूत आहे. तो चाणक्यपणा सुधाकर पाटील भासाकडे यांनी करून जे जुने पुराणे नेते होते त्यांना सर्वांना डावलून अजूनही जे असतील त्यांनाही ते डावलतील आणि नवीन दमाच्या मुलांना नक्कीच ते काँग्रेसमध्ये आणून त्या प्रवाहात वाहतील असं म्हणण्यास काय. आपण दोन्ही गन्नाकापांना युट्यूब चॅनलवर हे डिबेटमध्ये सहभागी झाले. गजानन दादा आपलं सुद्धा आभार मानतो आणि शशांक दादा तुमचे सुद्धा आभार मानतो. अशीच व्हिडिओ पाहण्याकरता पाहता गन्नाकापांना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता सगळे कॅमेरामॅन जगदीश बर्डे सर. प्रिय दर्शकों, गन्ना का लाइक सब्सक्राइब शेयर करना विसरू नका.